आणि हा प्रसंग आयुष्यामध्ये असा पहिल्यांदाच आलेला आहे की गॅस तुटवडासुद्धा हा पहिल्यांदा असा झालेला आहे. आता अडचणी अशा येतात की गॅसमुळं रिक्षा बंद ठेवायची वेळ आलेली आहे. गॅस म्हणजे त्याचा आता परिणाम असा धंद्यावर पण व्हायला लागला आहे. म्हणजे आता 1000 रुपये धंदा करायचा आणि ते 1000 रुपये गॅसलाच घालवायचे. इराण आणि इस्रायल युद्धाचा भारतावरती काय परिणाम होतोय का? आणि खास करून कोल्हापूर शहरामधील जे रिक्षा चालक आहेत त्या रिक्षा चालकांना याचा काय फटका बसतोय का? याचा थेट आढावा घेण्यासाठी आपण कोल्हापुरातील जे रिक्षा चालक आहेत रेल्वे स्टेशन समोरील त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही गेले किती दिवस रिक्षा चालवत आहे? गेले 10 वर्ष मी आता रिक्षा चालवत आहे. बरं. आणि हा प्रसंग आयुष्यामध्ये असा पहिल्यांदाच आलेला आहे की गॅस तुटवडासुद्धा हा पहिल्यांदा असा झालेला आहे. बरं. आज या गॅस तुटवड्यामुळं कसं आहे, रिक्षाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि संपूर्ण म्हणजे कोल्हापूरची जी आपण म्हणतो एक धामणी म्हणजे दिवस रात्र 24 तास चालणारी एक आपली सेवा ही आता खंडित पडते का काय असं आता वाटायला लागलेलं आहे. नाही, पहिला एक गोष्ट क्लिअर करा की म्हणतायत की युद्धाचा परिणाम काय होत नाही, म्हणजे अफवा पसरवली जाते. तर तुमच्या रिअल कंडिशन ग्राउंडवरती काय आहे ते सांगा. आता युद्धाचं असं काय म्हणता येत नाही, काय सरकारनं तसं काय डिक्लेअर केलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट काय आहे की आपल्या इथं अशा अफवा उठत आहेत की गॅसचा दर किंवा पेट्रोलचा विषय, डिझेलचा विषय असा चाललेला आहे की लोकांमध्ये असा गैरसमज झालेला आहे की पेट्रोल मिळणार नाही, गॅस मिळणार नाही किंवा अनेक कुठल्या गोष्टी आपल्या अशा मिळणार नाही. त्यामुळं सरकारनं असं काय डिक्लेअर पण केलेलं नाही. त्यामुळे लोकांनी असं मोठी पर्सनल अनुभव सांगा. माझा पर्सनल तुम्हाला गॅसचा तुटवडा जाणवतोय की नाही? गॅस जाणवा लागलाय तुटवडा. आता अचानक 40 रुपयाचा गॅस 85 रुपये लिटर मिळायला लागला आहे पंपामध्ये. 85 आज 42 रुपयाचा 85 रुपयाने मिळायला लागला आहे. याचा मोठा परिणाम आमच्या रिक्षा चालकावर झालेला आहे आणि ह्यांनी म्हणजे त्याचा आता परिणाम असा धंद्यावर पण व्हायला लागला आहे. म्हणजे आज 1000 रुपये धंदा करायचा आणि ते 1000 रुपये गॅसलाच घालवायचे असा आता परिणाम मोठा प्रमाणात काय करायला ते पण सांग. आणि आता पंपाच्या इथं कसं आहे की कुठलाही प्रकारचा आता त्यांनी युद्धाचं कारण सांगितलेलं आहे की बाबा युद्ध झाल्यामुळं गॅस तुटवडा चालू आहे. LPG पंप आहेत आपल्या इथं कळंबा आणि ह्याच्यामध्ये लिशा हॉटेलजवळ कावानाका. सरकार सांगायला लागलंय की गॅसचा काय प्रॉब्लेम नाही आहे आणि सरकारने असं सांगितलेलं आहे की बाबा गॅसचा काही संबंध नाही आहे, असं काही नाही आहे किंवा काय नाही आहे. मग ह्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात रिक्षा व्यवसायावर झालेला आहे आणि याचा चणचण आम्हाला भासायला लागलेली आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही पण एक रिक्षा चालक आहात. होय. तुम्हाला आता सध्या काय काय अडचणी येत आहेत? आता अडचणी अशा येतात की गॅसमुळं रिक्षा बंद ठेवायची वेळ आलेली आहे. गॅसमुळे रिक्षा बंद ठेवायची वेळ आली आहे. 42 रुपयात जसं भाऊ बोलला 42 रुपयाला 85 रुपयानं गॅस मिळायला लागला आहे. तिथं गेलं गॅस जवळजवळ तासभर रांगा लागल्या, तासभर नंबर यायला लागला आहे. गॅस भरताना बी गॅसमध्ये पण एअर मारायला लागल्यात. एअर पहिला गॅसला 1 लिटर गॅसला 20 ॲव्हरेज पडत होतं किलोमीटर, 20 किलोमीटर. आता ते बी 14 आणि 15 पडायला आहे. त्यात आणि परत दर पण वाढवलेला आहे. हे जसा बोलला भाऊ 1000 रुपये धंदा करायचा आणि त्या 1000 रुपये गॅसलाच घालायचं, हे अशी वेळ त्यांनी झालेली आहे. आणि केंद्र बी सरकार बी सांगत आहे की गॅसच्या इंधनचे काही तुटवडा नाही, पण फक्त युद्धाचं कारण लावून हिने जर असं करत असलेत बोर्ड लावून 80चं 85 सरकारनं ज्यावेळा आपल्याला हे वाढवून दिलं सरकारकडनं वाढवून यायला पाहिजे. गॅस त्यानं वाढले, दर त्यानं वाढले, पण सरकार काय बोललं नाही. हे स्वतःचं मर्जीनंच करायला लागले. ही सगळी रिक्षावाल्यांनी मोर्चा पण काढलेला आहे. ह्याच्यात मोर्चा पण काढलेला, 2 वेळा मोर्चा काढलेला. पहिला मोर्चा नेलेला इथं लिशा हॉटेलच्या इथं ते पंप आहे तिथं नेलता. कलेक्टर ऑफिसला पण निवेदन दिलेलं, तिने बोलवून घेतो म्हणलेले कलेक्टर ऑफिसला. तिने काय मीटिंग करायची काय नाही ते सगळं बघितलेलं तिने. त्यानंतरनं पण काहीच विषय झाला नाही. दर कमी आला नाही, काय नाही, उलट दर वाढला 5 रुपयानं. आणि पहिला तुमचं भाडं जे होतं ते किती रुपये होतं? म्हणजे तिकीट 25 रुपये. 25 रुपये तिकीट. रिक्षात बसलं की 25 रुपये, मीटरनं 25 रुपये. त्यावेळेस गॅस कितीचा होता? 42 रुपये. 42 रुपये. आता किती झाला गॅस? 85 रुपये. आणि आत्ताचं किती रेट? 25 रुपये. आणि बाकीच्या तुम्ही वस्तू घेताना तुम्हाला त्या रेट वाढलेला दिसतोय का नाही? हो, ते सगळं जे होते. आता चहाचा रेट झाला. चहामध्ये आता 7 रुपयाचा चहा आता 10 रुपयाला द्यायला लागलेत. आणि पाण्याची बॉटली आता 20 रुपयाची बॉटली 25 रुपयाला द्यायला लागलेत. आणि महत्त्वाचा पार्ट हॉटेल व्यवसाय. हॉटेलवाल्यांच्या पण आता सकाळी लोक आम्ही पहाटे 4 वाजता येतो. 4 वाजता आल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करायला जातो. त्यामध्ये गॅसमुळे आम्हाला म्हणजे बंदच आहे, म्हणजे नाश्ताच नाही किंवा जेवण मिळत नाही झालं आहे, असा परिस्थिती झालेली आहे आता. आणि आता जे आमच्या वरिष्ठ जे लोक आहेत आमची आता त्यांनी आता आज मोर्चा काढलेला आमचा सगळ्या रिक्षावाली आम्ही सगळी मोर्चाला होतो.
आणि आम्ही आता जे सगळे त्याने आता काय डिसिजन घेतील ते सांगतील आम्हाला. त्याच्यावर आमचं सगळं पुढची प्रक्रिया राहील सगळी की बाबा काय होईल. गॅसचा दरवाढ झाल्यामुळे आम्ही कोणती रिक्षावाली भाडे दरवाढ घेत नाही जास्त करून. जे आमच्या युनियनचे रेट आहे तेवढंच भाडं आम्ही हे घेतो गॅस चालू आहे. पण त्याचा परिणाम रिक्षा धंद्यावर सर्वांचा होत आहे. हां कसं आहे गॅसचा जरी दर वाढला असला तरी आमचं जे मीटरचं भाडं आहे त्या पद्धतीने आम्ही भाडं घेतो असं. कोल्हापुरात जे महालक्ष्मी मंदिरला पर्यटक येणार आहेत ते भाविक बी कमी होणार यायला. कारण का जे गॅस वाढीमुळे दर वाढलेला एवढा आहे की प्रत्येक हॉटेल लाईनला गेला तरी हॉटेलला जेवण मिळत नाही पर्यटकांना. त्यामुळं रिक्षा भाडं आमचं आहे तेच आहे. रिक्षा भाड्यात काय वाढ झालेलं नाही. गॅस भले 80-85 जरी झाला रिक्षा भाडं तेच आहे 25. ही व्यथा होती कोल्हापुरातील रिक्षा चालकांची. त्यांचं म्हणणं आहे की जर युद्ध परिस्थितीमुळे गॅसचं रेट वाढत असेल आणि आमचं भाडं जैसे ते राहत असेल तर आमच्या भाड्यात पण वाढ झाली पाहिजे. अन्यथा गॅसच्या दरात आम्हाला जो गॅस मिळतो त्या गॅसच्या दरात कपात करावी आणि आमच्या प्रश्नाकडेही लक्ष द्यावे अशी मागणी कोल्हापूरच्या रिक्षा चालकांची आहे.